हॅलो नमस्कार, मी जान्हवी तुमचं माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज सकाळमध्ये ध्रुव तयार होऊन निघालाय कुठे, तुम्हाला पण हा प्रश्न पडला आहे ना, तर याचं उत्तर मी तुम्हाला देतेच पुढे। तर आज होता सॅटरडे आणि ध्रुवच्या पप्पांना होती सुट्टी, तर आज आम्ही निघालो होतो श्री त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी, जे की आमची पूर्णपणे अनप्लॅन ट्रिप होती। आमचा कोणत्याही पद्धतीचा प्लॅन झालेला नव्हता, बस सकाळी विचार केला आणि निघालो दर्शनासाठी। अगोदर तर आम्ही आलो होतो कल्याण रेल्वे स्टेशनला, जिथून की आम्हाला नाशिक जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती आणि आम्ही पोहोचलो नाशिकला पोहोचल्यानंतर आम्ही गेलो बस स्टँडला, कारण नाशिक बस स्टँडवरून आम्हाला त्र्यंबकेश्वरसाठी बस पकडायची होती। दुर्जे पप्पा गेले होते बसची इन्क्वायरी करण्यासाठी। त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वर बस स्टँडला। आता झाले होते 12:30 आणि आम्हाला लागली होती भूक, म्हणून आम्ही गेलो पेटपूजा करायला, जिथे ध्रुवची मस्ती बघा। नाचते ध्रुव, कसं नाचतं रे, इकडे नाच नाच। अरे बापरे। मग जेवण आलं आणि स्पायसी असल्यामुळे तरी काय मी ध्रुवला खाऊ घातलं नाही आणि ध्रुवला मी दुसऱ्या हॉटेलमध्ये नेऊन त्याला इडली आणि सांबार खाऊ घातलं, जे की ध्रुवने आवडून खाल्लं। मग मी घेतला होता एक फक्कड चहा आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कुशावर्त कुंडला। आणि आज होती एकादशी, त्याच्यामुळे तिथं वारकरी संप्रदायाचे खूप लोक होते आणि खूप क्राऊड होता, पण तरीही मनाला खूप प्रसन्न वाटत होतं। मग मी मस्त हातपाय वगैरे धुतले आणि ध्रुवच्या पप्पांनी ध्रुवची आंघोळ करायला घेतली। पाणी खूप गार होतं, त्याच्यामुळे ध्रुवची खूप रडरडत होत होती। त्याच्यानंतर ध्रुवच्या पप्पांनीही मस्त डुबकी मारली आणि ध्रुवच्या पप्पांना स्विमिंग खूप आवडते, त्याच्यामुळे ध्रुवच्या पप्पांनी इथं पण स्विमिंगचा मस्तच आनंद घेतला। आणि एक दादा होते जे की ते कुंडामधून पैसे आणत होते आणि त्यांनी ध्रुवला पण आशीर्वाद म्हणून 5 रुपये दिले होते। मग आम्ही मस्त तयार झालो आणि निघालो होतो दर्शनासाठी, पण एकादशी असल्यामुळे खूप गर्दी होती आणि आमचं दर्शन काही झालं नाही। मग आम्ही निघालो ब्रह्मगिरीसाठी, पण लोकांनी सांगितलं की तुम्हाला संध्याकाळ होईल पोचायला आणि तुमच्याकडे लहान बाळे म्हणून तुम्ही जाऊ नका, म्हणून आम्ही तिथं पण नाही गेलो। त्याच्यानंतर 5 वाजले आणि भूक लागली होती। आम्ही हा डाळ वडा खाल्ला, खरंच चवीला खूप उत्कृष्ट होता, मला पर्सनली खूप आवडला। याची रेसिपी मी दादांना विचारली आणि याची रेसिपी मी लवकरच यूट्यूबला टाकेल। त्याच्यानंतर आम्ही गजानन महाराजच्या मठामध्ये गेलो, जिथे की आम्ही रात्री मुक्कामाला थांबलो होतो आणि ध्रुवची इथं पण खूप मस्त मस्ती चाललेली होती। हे आहे गजानन महाराजांचं मठ, जिथे की खूप प्रसन्न वाटतं आणि खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत। तुम्ही त्र्यंबकेश्वरला आलात ना तर इथं नक्कीच जा। त्याच्यानंतर आम्ही जेवणाला गेलो, जिथे की 70 रुपयामध्ये जेवण भेटतं, पण जेवण खरंच खूप चांगलं भेटतं। एकादशी असल्यामुळे आम्हाला साबुदाणे वगैरे पण भेटले होते, जेवण उत्कृष्ट होतं। जेवण केल्यानंतर आम्ही परत मंदिरात गेलो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी, जिथे की मध्ये मोबाईल अजिबात अलाउड नव्हता। मग आम्ही मोबाईल बंद केला आणि दर्शनानंतर ध्रुव बघा भजनवर कसा डान्स करत होता। ध्रुवा नाचा, कसं नाचतं ध्रुव? त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथं मस्त भटकंती केली त्या वातावरणामध्ये आणि आम्ही रात्री 11 वाजेला झोपी गेलो आणि सकाळी 4 वाजेला उठून आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये दर्शनासाठी। आम्ही त्याच्यानंतर दर्शनासाठी 5 वाजेला आम्ही लाईनमध्ये लागलो आणि तब्बल आम्हाला 10:30 वाजेला दर्शन झालं, म्हणजे आम्ही 5-7 तास तिथं दर्शनासाठी लाईनमध्ये लागलेलो होतो। पण एकदा जेव्हा भगवंताचं दर्शन झालं तर मनाला खूप प्रसन्न वाटत होतं, तो सगळा थकवा दूर होऊन गेला भगवंताच्या दर्शनानंतर। आणि मध्ये तिथं हॉलमध्ये हे TV लावलं आहे, जिथे की आपल्याला भगवंताचं लाईव्ह दर्शन होतं, म्हणून अजिबातसुद्धा बोर होत नाही। गर्दी खूप होती तरीसुद्धा अजिबात बोर न होत होतं, खूप छान वाटत होतं, मनाला प्रसन्न वाटत होतं। आणि तिथं आता माझ्या ध्रुवच्या मी काही क्लिप ॲड केल्या आहेत, त्या नक्कीच बघा। जय जय कर बेटा, जय जय कसं करतात, जय 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 जय, असं व्हेरी गुड। इकडं बघ, ए ध्रुव कुठे आलोय बेटा आपण, पप्पा इकडे बघा। ध्रुव कुठे आलोय आपण, दादा कुठे आलोय बेटा? जय जय कसं करतात ध्रुव, जय जय कर, जय 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 असं करता, जय जय असं करता। अच्छा, ओ बापरे असं, अरे बापरे असं, अरे बापरे, गाणं म्हणत होतं। दर्शनानंतर हे बाहेरचं जे काही वातावरण आहे, या वातावरणामध्ये ध्रुवने खूप छान एन्जॉय केला, त्यालाही खूप प्रसन्न वाटत होतं आणि तो खूपच इथं मस्ती करत होता। त्याच्यामुळे एक दादा त्याला घ्यायला आले, कारण तो खूप गोड गोड शरारती करत होता। ध्रुव कसं नाचतात रे, नाचून दाखव, त्याच्यानंतर त्याचा डान्स नाच नाच, आहा कसं रे, असं नाचतात, अरे बापरे, अजून अजून थोडंसं, आहा करून बेटा मंदिराला।
डोकं टेकून नमस्कार कर. परत या आता ये. चल. आणि पूर्ण शेवट व्हिडिओ संपायच्या वेळेस पूर्ण शेवटचं मंदिर दाखवून पूर्ण मंदिर दाखवून. मग आम्ही गेलो होतो पंचवटीला, तिथं पण दर्शन घेतलं आणि गेलो आम्ही नंतर कपालेश्वर मंदिरला. असं म्हणतात की या मंदिराच्या दर्शनाने 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो काळाराम मंदिरात, जिथे ध्रुवची खूपच मस्ती चालू होती. इथं पण वातावरण खूप छान होतं आणि इथं पण मनाला प्रसन्न वाटत होतं आणि ध्रुव इथं पण खूप छान मस्ती करत होता. ध्रुवची वेगळीच दुनिया आहे. ध्रुवला जर अशा ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ध्रुवमध्ये ती वेगळीच एनर्जी येते. म्हणून आम्ही अशा ठिकाणी ध्रुवला आवर्जून घेऊन जातो आणि त्याच्यामुळेच आम्हाला फिरायला पण खूप आवडतं अशा ठिकाणी. तो इतकी मस्ती करतो ना की तो सगळ्या आजूबाजूच्या लोकांना त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो. ते मनाला खूप छान वाटतं. पडशील तिकडे लागेल तुला. इकडे मम्माला नौटंकी बघा. ध्रुव पुढे चालले गेले म्हणून तो डायरेक्ट थांबून गेला आणि मग त्याला आम्ही बोललो तेव्हा तो पुढे आला. आणि संध्याकाळी मस्त आम्ही असं जेवण वगैरे केलं 11 वाजेला आणि आम्ही रिटर्न निघालो कल्याणला.